तो मेरी हाथ जोड़ के विनती रहेगी सभी से कि कृपया कमेंट बॉक्स में गाली गलौज ना करें, नहीं तो नहीं बड़े दुख के साथ ये बात कहनी पड़ रही है कि मेरे को कमेंट बॉक्स डिसेबल भी करना आता है। तो कृपया इधर उधर हेट ना फैलाए, फैलाने ये तो हमारी वीडियो को फैलाए। आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही। बघा, जे लोक म्हणत होते की राष्ट्रवादीची युती शक्यच नाहीये, ज्या लोकांकडे अजित पवारांच्या घोटाळ्याविषयी बैलगाडी भरून पुरावे होते, आज तेच लोक आज एकत्र येऊन मांडीला मांडी लावून सरकार चालवत आहेत। यावरून एकच आठवतं की ज्या प्रकारे हेनरी जॉन टेम्पल यांनी म्हटलं होतं ना की इन पॉलिटिक्स नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज बट परमनंट इंटरेस्ट। राजकारणात तुमचं कोणीही कायमचं मित्र नसतं आणि कायमचं शत्रूही नसतं। अगदी त्याच प्रकारे जेव्हा 2012 साली BMC म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी निखिल वागळे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शिवसेना आणि मनसे युती करताल का, भविष्यात शिवसेना आणि मनसे एकत्र येईल का, याविषयी प्रश्न विचारले होते, त्यांची मुलाखत घेतली होती। तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याविषयी काय म्हटलं होतं पाहूयात याबद्दल या व्हिडिओमध्ये। फक्त एक महत्त्वाची गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पहिलं, निखिल वागळे यांनी विचारलं की जर बाळासाहेब ठाकरे जर म्हटले उद्धव आणि राजनी एकत्र यावं, वडिलांनी जर उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही आणि राजनी एकत्र यायला हवं, काय कराल? मी तुम्हाला सांगतो, मी त्यांचा मुलगा म्हणून त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे हे आहेच, पण माझ्यापेक्षा शिवसेनेवर त्यांचं जास्त प्रेम आहे आणि शिवसेनेचं हित कशात आहे कशात नाही हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं। आणि ते जर का कळलं नसतं तर आजची शिवसेना तुम्हालाही दिसली नाही। पण ते असं जर म्हणाले की देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धवने एकत्र यायला पाहिजे, आम्ही एकत्र होतो ना, का नाही शिवसेना सत्तेवर आली? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती। आज राजनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय, तुमची मतं तो फोडतोय काही नाही। आताची निवडणुकीत कळेल ना। तुम्हाला इथे प्रश्न हा विचारतोय की समजा बाळासाहेब तुम्हाला म्हणाले की महाराष्ट्राच्या भल्यासाठी तू आणि उद्धवने एकत्र आलं पाहिजे, याच्याकडे स्पष्ट दिसतंय तुम्ही आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आणि मनसे, मी म्हणत नाही भाऊ म्हणून, दोन पक्ष म्हणून जर एकत्र आलात तर मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात तुमची सत्ता येईल, तुमची याला तयारी आहे का? नाही, मी तुम्हाला परत आपण त्याच विषयावरती बोलतोय। मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मी उत्तर टाळत नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचं आहे याच्यातनं की बाळासाहेबांच्या बाबतीत मी जो विश्वास मला वाटतो तो मला उद्धवच्या बाबतीत वाटत नाही। तो आयत्या वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगेल, दुसऱ्याला जाऊन तिसरीच गोष्ट सांगेल। हा अशा प्रकारचा व्यवहार, अशा प्रकारचं वागणं हे तुम्ही शिवसेनेतल्या कोणत्याही माणसाला ऑफ द रेकॉर्ड जाऊन विचारा, तुम्हाला हेच कळेल। याच्यानंतर मी एक माझी काम करायची पद्धत आहे, मी माझा विश्वास हा म्हणजे ब्लाइंड फेथ असतो, आणि तिथे जर समजा कुठच्या गोष्टी इतर जर चालू असतील आणि इतर राजकीय पक्षांबरोबर काही गोष्टी व्यवहार वगैरे चालू असतील ज्या, तर मला ते झेपत नाही, मला ते समजत नाही। तुम्हाला असं वाटतं उद्धव अशी दगाबाजी करेल? अर्थातच। दुसरं, जेव्हा निखिल वागळे यांनी विचारलं की तो इंटरव्ह्यू हा 2012चा आहे, तर 2012च्या निवडणुकीत BMC निवडणुकीनंतर तुम्ही दोघं एकत्र येताल का, तुमची युती होईल का? भविष्यामध्ये तुम्ही आणि मनसे युती होण्याची शक्यता आहे का? मला वाटत नाही, जोपर्यंत विचार जुळत नाही, मराठी माणसाबद्दलचे विचार आमचे जुळत नाहीयेत, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मनसेला बरोबर घेणार नाही? गरज लागणार नाही। मनसे आणि शिवसेना दोन पक्ष म्हणून एकत्र येऊ शकतात का? नाही, मी तेच म्हणतोय, बाळासाहेबांबरोबर मी मग कालच सांगितलं, बाळासाहेबांसाठी मी 100 पावलं पुढे येईन, पण ह्याचा जो ज्या प्रकारचा व्यवहार असतो, ज्या प्रकारे इतर पक्षांबरोबरचे व्यवहार असतात, इतर सगळ्या गोष्टींचे व्यवहार असतात, मला ते काही समजू शकत नाही, मला ते काही झेपू शकत नाही, आणि बाबा तसल्या वातावरणात मी नाही काम करू शकत। यानंतर जेव्हा निखिल वागळे विचारतात की जर जागांची कमतरता भासली, जागाची जर गरज पडली तर तुमच्या दोघांची युती होऊ शकेल का, शिवसेना मनसे एकत्र येईल का? तुम्हाला थोड्या जागांची गरज लागली, 10, 12, 15 नाही लागणार, लागली, नाही लागणार। मी प्रश्न 17 तारखेला 12 नंतर विचारू का? प्रश्न तुमचा शिल्लक नाही राहणार। तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मनसेला नाही घेणार सांगा किंवा हो म्हणा। गरज लागणार नाही आणि समजा नाही लागली, घेणार। समजा मला खोकला झाला तर मी औषध घेतो, हो। तसं मनसेची गरज लागली तर तुम्ही ते औषध घ्याल का? अरे पण जर का खोकला होण्यासारख्या गोष्टी मी केल्याच नाही तर मला खोकला का होईल? पण झाला, कशासाठी? तुम्ही घेणार नाही त्यांना बरोबर? संसर्ग झालेल्या तुम्ही माणसाच्या स्पष्टपणे जवळ नाही जाणार म्हणताय,
स्पष्टपणे नाही म्हणताय. खोकल्या झाल्याच्या जवळच मी जाणार नाही. तुम्ही मनसेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ द्याल? इतने हमारे विचार खोकले नाहीये. ठीक आहे, तुम्ही उत्तर देत नाही आहात. नाही असं नाहीये, उत्तर देत नाही. ह्याचं कारण मी दिलेलं उत्तर, मला गरज लागणार नाही. हा माझा अशी तुम्हाला आशा आहे? दृढ आत्मविश्वास आहे मला, माझ्या कामावरती, माझ्या शिवसैनिकांवरती, बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती आणि सगळ्यात मोठं मुंबईकरांवरती, नाशिककरांवरती, ठाणेकरांवरती की तुम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. विश्वास आहे. पूर्ण बहुमत मिळेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल. नक्की. समजा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस, एनसीपी किंवा शिवसेना, भाजप दोघांनाही बहुमत मिळालं नाही, त्यांना दोघांनाही 80-90च्या दरम्यान जागा मिळाल्या, तर तुमची भूमिका ही महत्वाची, निर्णायक ठरणार आहे. मी तुम्हाला निखिल एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मुळात जास्तीत जास्त जागा निवडून आणणं हे तुमचं निवडणुकीचं काम असतं आणि तुम्ही त्या टेम्परामेंटमध्ये असता किंवा तुम्ही त्या विचारामध्ये असता की जास्तीत जास्त माझ्या जागा निवडून कशा येतील. या इफ अँड बटला काही अर्थ नसतो की आज कोणाला किती जागा मिळाल्या, तुम्हाला पाठिंबा लागणार आहे का, मग ह्यांना पाठिंबा देणार आहे का. मी असल्या गोष्टींचा विचार करून निवडणुका लढवत नाही, अजिबात लढवत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा राज आता स्पष्ट बोलत नाहीये, पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी असल्या गोष्टींचा विचार करून निवडणुका लढवत नाही. मी विजय मिळावा याच्यासाठीच निवडणुका लढवतो. हे बरोबर आहे. त्याच्यामुळे मी पण आता 100 तासानंतर काय घडणार आहे? ते 100 तासानंतरच त्याच्यामुळे मी आता जो पण तुम्ही कुठचेही दरवाजे बंद केलेले नाहीये. पण मी उघडलेलेही नाहीयेत. हा, पण तुम्ही असं नाही म्हणत आहेत की मी फक्त काँग्रेस, एनसीपी बरोबर जाईल किंवा छे. त्यांना बरोबर घेईन. छे. तुम्ही सर्व दरवाजे पण उघडू शकता. नाही, मी सर्व दरवाजे नाही, मी आता दरवाजे आता बंद करून माझं काम मी करतोय. इथं बघा, जेव्हा राज ठाकरेला विचारतात की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाताल का, तर राज ठाकरे छे म्हणतात. पण उद्धव ठाकरे काय म्हणतात की सत्तेसाठी मनसेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेलं काय वाईट आहे. म्हणजे बघा, हा, पण तुम्ही असं नाही म्हणत आहेत की मी फक्त काँग्रेस, एनसीपी बरोबर जाईल छे. किंवा त्यांना बरोबर घेईन. तुम्ही सर्व उद्या जर राजकीय गरज निर्माण झाली तर तुम्ही अलायन्स करणार का? कशासाठी? सत्तेसाठी? मग काँग्रेस बरोबर का नाही जायचं? मनसे बरोबरच का? पण तुमचा मला एक कळत नाही, शिवसेनेवरती एवढा राग काय हो? शिवसेनेवर माझं प्रेम आहे. नाही, मग एवढं राग का? माझं शिवसेनेवर प्रेम आहे. म्हणून म्हणजे तुम्ही या रागापोटी आम्ही एकत्र आलं पाहिजे असं का बोलतात? नाही, म्हणजे मला तेच कळतं, तुमचा राग मला स्पष्ट दिसतोय. तुम्ही सतत एकत्र या, एकत्र सांगता. माझा तुमच्यावर राग नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं मनसेवर प्रेम आहे, माझं सर्व राजकीय पक्षांवर प्रेम आहे. पण मला हे कळत नाही, तुमच्या दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे बाळासाहेब आणि तुम्ही. मी हे अभूतपूर्व बघतोय. आज त्यांच्या मनात तुम्ही आहात, तुमच्या मनात ते आहेत, आणि तरी सुद्धा तुम्ही एकत्र येत नाही आहात. पण एकत्र येण्याचा काय प्रश्न? बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहेच, दुसऱ्यांच्या नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहे हे महत्वाचं विधान आहे. हो, बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर मी आहेच, मनाने आहेच, पण हे दुसऱ्यांचे नाही. हे बरोबर नाही चाललंय. बघा, हा इंटरव्ह्यू 2012 सालचा आहे. जेव्हा 2012 सालच्या BMCचा रिझल्ट लागला तर त्यामध्ये काय झालं, तर टोटल BMCच्या जागा किती, तर टोटल BMCच्या जागा या 227 आहेत. तर मेजॉरिटी सरकार स्थापन करण्यासाठी 114 जागा लागतात. तर या 2012च्या BMC इलेक्शनचा रिझल्ट असा होता की शिवसेनेला 75 जागा आल्या होत्या, काँग्रेसला 52 जागा आल्या होत्या, BJPला 31 जागा आल्या होत्या, मनसेला 28 जागा आल्या होत्या. जे की उद्धव ठाकरे म्हणत होते जर त्यांची एक बी जागा नाही आली, पण मनसे एक बी जागा नाही आली तर मनसेचा एक सुद्धा निवडून नाही आला तर मग हा प्रश्न उद्भवत नाही. मनसेचा एक सुद्धा निवडून येणार नाही असं होणार नाही. मनसेचे 20 ते 25 निवडून येतील. तर मनसेला 28 जागा आल्या होत्या, NCPला 13 जागा आल्या होत्या, RPIला 1 जागा आली होती आणि ऑदर्सला 27 जागा होत्या. यामध्ये शिवसेना, BJP आणि RPI यांची युती होती. तर यांना टोटल जागा आल्या होत्या 2012 साली 107 आणि सरकार स्थापन करण्यासाठी 114 जागा पाहिजे, तर इतर त्यांनी 7 जागा घेतल्या होत्या. हे सगळं पाहिल्यानंतर एकच गोष्ट आठवते की राजकारणात कोणीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं आणि कोणीही कोणाचं कायमचं मित्र नसतं. जे लोक एकमेकावर आधी आरोप करीत होते तेच आज एकमेकासोबत मांडीला मांडी लावून सरकार स्थापन करतायत आणि काही ठिकाणी तर BJPनं काँग्रेससोबत युती केली आहे. खरंच हे BMCचा जो आता यावर्षीचा निकाल येईल तो खरंच पाहणं योग्य ठरेल. हे जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, जे की एक चांगली गोष्ट आहे. आता पाहू BMCचा निकाल काय येतोय. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद. सत्यावर प्रेम करा, सत्तेवर नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत. भविष्य काळाच्या पोटामध्ये काय सत्य दडलंय आज मला माहित नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.